नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 2025 जानेवारी महिन्यातले करंट अफेअर्स बघत आहोत. सोर्स वापरतो आहोत आपण आदरणीय देवा जाधवर सरांचं पुस्तक. ठीक आहे. बरं, आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक सरांची आरुष पवार आहे, आय थिंक त्यांचं नाव, 1-2 मिनिट. तर त्यांची कमेंट होती की मॅडम देवा जाधवर सरांची 6 माही करंट अफेअर्स घ्या. तर त्यांना मी उत्तर दिलेलं आहे की ऑलरेडी तेच चालू आहे. तर आरुष पवार सर, ही 6 माही चालू आहे. हे ते पुस्तक आहे बघा, जानेवारी ते जून इथे लिहिलेलं आहे. 6 माही चालू घडामोडी जानेवारी ते जून 2025, संपादक देवा जाधवर सर. जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारलं होतं, तर हेच ते पुस्तक चालू आहे बघा. त्याच्यानंतर हे झालं कमेंट विषयी. त्याच्यानंतर जो आपला सरळ सेवेसाठी जो व्हिडिओ येणार होता, जो मी काल शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की आपण बोलूया आणि कशा पद्धतीने मूव्ह ऑन व्हायचं आहे सरळ सेवेच्या अभ्यासासाठी, ते आपण स्ट्रॅटेजी बनवणार होतो. तो त्याचा व्हिडिओ मी आता आज रात्री पॉसिबल झालं तर आज रात्री किंवा मग उद्या संध्याकाळी, ठीक आहे, संध्याकाळी किंवा रात्री घेऊन येते. आता मला अजिबात पॉसिबल नाहीये. जमलं तर आज संध्याकाळी होऊ शकतं किंवा मग उद्या रात्री मी तो व्हिडिओ आणेल. ठीक आहे. सध्या तरी मी एवढी म्हणजे हे कन्फर्म सांगू शकते की उद्या रात्री, पण आलाच काही अचानक प्रॉब्लेम तर डिले होऊ शकते ही घटना. पण माझ्या साईडने मी उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला शब्द देते. बघा, पद्म पुरस्कार 2025 बघणार आहोत. यापूर्वी आपण काय काय बघितलेलं आहे ते एकदा समजून घ्या. आपण काय बघतो आहोत तर जानेवारी 2025 चालू घडामोडी. ठीक आहे. हे बघा, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचं चित्ररथ मधाचे गाव हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर जानेवारी महिन्यात मध्ये ज्या नवनियुक्त समित्या ज्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या पण मी तुमच्या घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेतलेल्या आहे. तसंच मी पद्म पुरस्कार सगळे तुमचे पाठ करून घेणार आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पद्म पुरस्कार 2025 आधी आपण रीडिंग करू, नंतर मी टेबल फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे, ते आपण अभ्यासू, म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल. पद्म पुरस्कार 2025 एकूण 139 जणांना प्राप्त. पुरस्काराचे नाव, एकूण व्यक्ती आणि महाराष्ट्रातील व्यक्ती. बघा, पद्मविभूषण किती जणांना मिळाला? एकूण 7 जणांना. त्याच्यात एकही महाराष्ट्रीयन व्यक्ती नाहीये. पद्मभूषण 19 जणांना मिळाला, त्यात 3 व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. आणि पद्मश्री 113 जणांना मिळाला, त्यात 11 व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. असं किती? 14 जणांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्रीयन. ठीक आहे. आता ही बाकीची गोष्ट बघा. एकूण महिला 23. बघा, लाईट गेलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे, थोडा अंधार जाणवत असेल, पण लॅम्प मी लावलेला आहे, येईल लाईट थोड्या वेळात. बघा, एकूण महिलांना आली आहे लाईट. एकूण महिला 23. त्याच्यानंतर परदेशी व्यक्ती किती? 10. मरणोत्तर व्यक्ती किती? 13. ठीक आहे. महाराष्ट्रातील एकूण 14 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान. बघा, आता मी सांगते आहे, आपण एकदा बघून घेऊ आणि त्याच्यानंतर इन डिटेल सगळं बघणार आहोत. त्यामुळे थेरॉटिकल पार्ट आपण नजरेखालून घालून घेऊ आणि त्याच्यानंतर चार्ट फॉर्मॅटमध्ये जे हे मी चार्ट बनवले आहेत त्यानुसार मी तुमचं पाठ करून घेईल. बघा, पद्मविभूषण 7 जणांना मिळाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे तर मी तुमचे करून घेणार आहे चार्टमध्ये, त्यामुळे हे ठीक आहे, आता वाचलं नाही तरी चालेल. त्याच्यानंतर पद्मभूषण किती? 19 जणांना. त्याच्यातले महाराष्ट्रातले 3 आहेत. ठीक आहे. हे महाराष्ट्रातले 3. त्याच्यातही जे 3 मिळाले आहेत त्याच्यातले 2 आहे मरणोत्तर. एक मनोहर जोशी आणि एक पंकज उदास. ठीक आहे. हे मरणोत्तर. पद्मभूषण मध्ये. आणि शेखर कपूर यांना कला क्षेत्रात महाराष्ट्रातून मिळाला आहे. त्याच्यानंतर पद्मश्री किती जणांना? 113 पैकी 11 जण पद्मश्री ज्यांना मिळाला आहे ते आहे महाराष्ट्रातले. ठीक आहे. हे ते आहेत. आता बघा, या सगळ्या गोष्टी मी आता इथे वाचण्यात वेळ घालवत नाहीये. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता चार्ट फॉर्मॅटमध्ये सांगणार आहे. बघा, पद्म पुरस्कार 2025 दिसत असेल तुम्हाला. तर बघा, मिळाला किती जणांना आहे? 139 जणांना. हा आकडा कन्फर्म लक्षात ठेवा, 139. त्याच्यात डिवायडेशन कसं? पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. पद्मविभूषण किती जणांना मिळाला? 7 जणांना. पद्मभूषण किती जणांना मिळाला?
19 आणि पद्मश्री किती जणांना 113. खाली मी काय लिहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या किती जणांना त्यापैकी मिळालं. तर पद्मविभूषण जे 7 जणांना मिळाले आहेत त्यापैकी एकही महाराष्ट्रीयन नाहीये. पद्मभूषण 19 जणांना मिळालं आहे त्यापैकी 3 जण असे आहेत ज्यांना पद्मभूषण मिळालं आहे महाराष्ट्रीयन व्यक्ती. आणि 113 पैकी 11 व्यक्ती असे आहेत ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे. म्हणजे एकूण इथे बघा लिहिलं आहे, महाराष्ट्रातील एकूण 14 व्यक्ती असे आहेत ज्यांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे. बघा आता जे आपण बघितलेलं की एकूण महिला किती, परदेशी व्यक्ती किती आणि मरणोत्तर किती. आता हे कसं लक्षात ठेवायचं ते समजून घ्या. आधी महिलांची संख्या घ्या. एकूण महिला किती आहेत, 23 आहेत. तर एकूण महिलांची संख्या आधी घ्यायची. एकूण महिला 23, त्याच्यातून 10 वजा करायचे. मग 10 कोण, परदेशी व्यक्ती. 23 वजा 10 बरोबर उरतात किती, 13. मग 13 उरलेले राहिले किती, मरणोत्तर. हे नीट लक्षात ठेवा. हे थोडं मी ट्रिक फॉर्मॅट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 23 वजा 10 इज इक्वल टू 13. ते आकडे लक्षात ठेवण्यासाठी मी ही ट्रिक केली आहे की आधी सर्वात पहिले महिला, लेडीज फर्स्ट म्हणतो ना आपण, मग ते थोडं इथे लागू करायचं. आधी महिलांचा आकडा लक्षात ठेवायचा. एकूण महिला ज्यांना पद्म पुरस्कार मिळाले त्या 23 आहेत, त्याच्यामधून 10 वजा करायचे. 10 वजा केले म्हणजे काय, परदेशी व्यक्तींची ती संख्या आहे 10. ठीक आहे. परदेशी व्यक्ती त्या 10 आहेत आणि मग जे 13 उरतो जो आकडा तो आहे मरणोत्तर. मग एकूण महिला, परदेशी व्यक्ती आणि मरणोत्तर. ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला हे बघायचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. बघा आता आपण काय बघणार आहोत, पद्मविभूषण. याच्यातलं आता काय काय पाठ करायचं ते सांगते. ठीक आहे. बघा आता पद्मविभूषण, कोणते पद्मविभूषण, जे बघा इथे जे 7 जणांचं चार्ट दिलेलं आहे ते आहे पद्मविभूषण जे आपण आता बघणार आहोत. मग पद्मविभूषण 7च्या 7 माहिती पाहिजेच आपल्याला. ठीक आहे. तर मग ते पाठ कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते आहे. बघा पद्मविभूषण मध्ये मी काय 5 डिवायडेशन 5 एरो केलेले आहेत. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे 5 याच्यात डिवायडेशन केलं आहे ना, तर सेंटरला कला घेतलेला आहे मी. सेंटरला कला आणि कलामध्ये 1, 2 आणि 3 व्यक्ती आहेत आणि बाकी दोन्ही साईडला जे आहेत ना ते एक एक व्यक्ती आहेत. 3, 4, 5, 6, 7 झाले 7. अशी ट्रिक मी वापरलेली आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला पुन्हा सांगते. बघा पद्मविभूषणचा ॲरो असा दाखवला आहे. ठीक आहे. इथं 1, इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथं 3. म्हणजे इथली गोष्ट मोठी होते आणि इथे छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे हा आता एवढं इन डिटेल माझं सांगण्याचं कारण काय की पद्मविभूषण जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला हे आठवायला पाहिजे की ही डायग्राम आठवायला पाहिजे जी ह्या पद्धतीने मी दाखवलेली. ठीक आहे. तर बघा पद्मविभूषण 5 जण म्हणजे 7 जण, पण 5 याच्यात मी डिवाइड केलेले. सेंटरला मी जे सगळ्यात जास्त आहे ते घेतलेले आहे कला क्षेत्रातले. आता बघा कोणत्या क्षेत्रातलं आहे ते कसं पाठ करायचं. बघा आधी औषध घेतलं, मग सार्वजनिक व्यवहार, कला क्षेत्र मुद्दामून मध्ये घेतलं कारण ते मोठं आहे, 3 जण आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर साहित्य आणि शिक्षण घेतलं आणि व्यापार व उद्योग सगळ्यात शेवटी घेतलं. बघा जेव्हा मी हे 3 बाजूला घेतले याच्यातही आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचं. हे बघा यांना मी रेड याच्याने हायलाइट केलं आहे आणि पुन्हा इथे ॲरो करून मरणोत्तर लिहिलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला एवढा जो पार्ट आहे ना इथला हा व्यवस्थित आठवायला पाहिजे की मॅडमने एक तर आधी आपल्याला ही डायग्राम सांगितली की अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरही मॅडमने रेड याच्यात हे केलेलं होतं ह्या पद्धतीने आणि इथे मरणोत्तर लिहिलं होतं. म्हणजे कला क्षेत्रात मी जे शेवटी शारदा सिन्हाजींचं नाव लिहिलं आहे, इकडे MT वासुदेवन नायर आणि इकडे ओसामू सुझुकी या तिघांची नावं इथे मरणोत्तर. म्हणजे हे जे एवढं आहेत हे मरणोत्तर आहेत. ठीक आहे. एवढं लाईन लक्षात. आता पाठ कसं करायचं बघा. औषध जर आपण घेतलं ना, ट्रिक आहे आता. ठीक आहे. औषध जर आपण घेतलं तरच आपण काय करू शकतो, सार्वजनिक व्यवहार कामं करू शकतो, सार्वजनिक व्यवहार करू शकतो. कला म्हणजे काय,
जे काही आपलं हॉबी असते, चित्रकला, गायन एक्सेट्रा, ते आपण आपली कला आपण नीट करू शकतो. कधी? जर आपण औषधं नीट घेतले तर. म्हणजे आपण आजारी आहोत आणि आजारी घेतल्यावर जर आपण औषधं व्यवस्थित घेतली बरं होण्यासाठी, तर आपण सगळे व्यवहार व्यवस्थित पार पाडू शकतो, आपल्या कला जोपासू शकतो, आपलं शिक्षण घेऊ शकतो, साहित्य आणि शिक्षण, आणि पुढे आपल्याला बिझनेस करायचा असेल, व्यापार आणि उद्योग करायचा असेल, ते पण आपण व्यवस्थित करू शकतो. कळली एवढी ट्रिक? जर औषधं वेळेवर घेतले तर सार्वजनिक व्यवहार व्यवस्थित होतो, कला व्यवस्थित होते, नंतर साहित्य, आपलं शिक्षण, आपण शिक्षणच घेतोय ना, आपलं शिक्षण व्यवस्थित होतं आणि आपण व्यापार पण व्यवस्थित करतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. एक तर शिक्षण लक्षातच ठेवा, कारण आपण शिक्षणच घेतोय अशा पद्धतीने, सोबत आपण बिझनेस पण करतोय. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि सार्वजनिक व्यवहार एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग आता औषधामध्ये मिळालेले कोण आहेत, कोणाला मिळालं आहे तर दुव्वूर रेड्डी. सगळ्यात आधी औषधच कसं लक्षात ठेवायचं बघा, दुव्वूर रेड्डी. मग हे आहेत तेलंगणाचे, ठीक आहे, दुव्वूर रेड्डी आहे तेलंगणाचे. आणि बघा त्याच्यावर मी ट्रिक काय केली आहे, औषध घेण्यासाठी रेडी, औषध घेण्यासाठी रेडी, ही त्याच्यावरची ट्रिक आहे. मग औषधवरून, औषध क्षेत्रातला रेडीवरून दुव्वूर रेड्डी, जे तेलंगणाचे आहेत. राहील लक्षात? त्याच्यानंतर बघा सार्वजनिक व्यवहारमध्ये कोण, जगदीश सिंह खेहर, जे चंदीगडचे आहेत. सार्वजनिक व्यवहार जगदीश सिंह खेहर, चंदीगडचे, ठीक आहे. आता जगदीश सिंह खेहर कुठले, चंदीगडचे. आता लक्षात कसं ठेवा, जगदीश आपण कोणाला म्हणतो, विष्णू भगवानांना. जगदीश, जगदीशवरून विष्णू भगवान, आणि विष्णू भगवानांची सोन्याची नाही चांदीची मूर्ती आहे. चंदीवरून चांदी लक्षात ठेवा. जगदीशवरून विष्णूवरून चांदीची मूर्ती आहे आपल्याकडे. मग जगदीश सिंह खेहर तर चंदीगडचे. राहील लक्षात? आता बघा कलामध्ये लक्षात ठेवा, कुमुदिनी लखिया, लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम, शारदा सिन्हा, ठीक आहे. लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम. आता लक्षात कसं ठेवायचं, कलाशी संबंधित, ठीक आहे. के म्हणजे कला फॉर के लक्षात ठेवा. आणि K3 मी याच्यासाठी लिहिलंय की के शी रिलेटेड 3 आहेत, कुमुदिनी लखिया, लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम आणि शारदा सिन्हा, म्हणजे K3 फॉर कलाशी रिलेटेड 3 असं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता कुमुदिनी लखिया ह्या गुजरातच्या आहेत, ज्या कथ्थक शिकवतात, कथ्थक नृत्यांगना होत्या, ठीक आहे. कुमुदिनी लखिया, के, कुमुदिनीचा के, कथ्थकचा के, गुजरातच्या. नंतर लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम कर्नाटकचे व्हायोलिनिस्ट, ठीक आहे. आणि शारदा सिन्हा बिहारच्या, ठीक आहे, ज्यांना बिहारच्या कोकिळा म्हटलं जातं. अशा गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. बघा कुमुदिनी लखिया वॉज अन इंडियन कथ्थक डान्सर and choreographer based in Ahmedabad, Gujarat, where she founded Kadamba School of Dance and Music and Institute of Indian Dance and Music in 1967. हे आहे कुमुदिनी लखिया. आता ह्या गोष्टींसाठी जर गुगलचा वापर केला तर बिघडतं कुठे तर, आणि एक गोष्ट ही लक्षात ठेवा की याच्याने जर कोणाला माहिती नसेल तर दिसतंय ना ढळढळीत, मी दाखवतेय ना, कुठे तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि सर्च घ्यायचा आहे की कुमुदिनी लखिया कोण आहे. किती जणांना माहिती होतं कुमुदिनी लखिया कथ्थक डान्सर आहे, गुजरातच्या आहेत. या गोष्टी माहिती होत्या का? मग थोडंसं ॲनालिसिस करत जा आणि मग बोलत जा एखाद्या गोष्टीसाठी. मी आता तो विषय पुन्हा काढत नाही, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर कुठेतरी फ्री ऑफ कॉस्ट काही चांगल्या गोष्टी मिळत असतील ना, तर त्या व्यक्तींना त्रास द्यायला जाऊ नका, त्यांना खेटायला जाऊ नका. मी पुन्हा तेच सांगते. आणि मग याच्यातून नाही दाखवायचं, तुम्ही घरात बसून गुगल सर्चच करता का मग पुस्तकं उघडता? प्रामाणिकपणे सांगा. तर मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी लागतात, ज्या मी तुम्हाला घरबसल्या दाखवती आहे आणि सर्च मी स्वतः घेते आहे आणि मग तुम्हाला दाखवती आहे. मी हा एक टॉपिक जो आत्ता लगेच कंप्लीट होणार नाही, मी हा एकच टॉपिक दुपारपासून कव्हर करते, माझं होत नाहीये कारण मी ह्या सगळ्या गोष्टी सर्च करते आहे. हे जे आहे त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं की गुगल चुकीचं आहे, आणि गुगल ठीक आहे 100% नसेल बरोबर, पण जिथे आपल्याला काही गोष्टी भेटतायत ना सहजगत्या, करायला अभ्यास काय हरकत आहे. गुगलवर ट्रस्ट 100% कोणीच करू नका, मी पण नाही करत. पण मग शोधा, आताच्या घडीला पेपर शोधा, कुठे दिसतंय का बघा कुमुदिनी लखिया कुठे आहे, काही सापडत असेल तर शोधून घ्या. बघा कुमुदिनी लखिया
ह्या आहेत कथ्थक डान्सर गुजरातच्या. ठीक आहे, झालं. आता आपण बघूया लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, जे कुठले आहेत, जे कर्नाटकचे आहेत. हां, बघा आता व्हायोलिन वादक आहेत ते. तर आता मला हे दाखवायचा उद्देश याच्यासाठी की तुम्हाला व्यक्ती लगेच दिसायला पाहिजे, व्यक्ती कळायला पाहिजे. व्हायोलिन कसं आहे हे प्रश्न विचारले जातात. उद्या हा प्रश्न जर तुम्हाला विचारला ना की लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ज्यांना 2025चा पद्मविभूषण प्राप्त झाला ते खालीलपैकी कोणतं वाद्य वाजवता? व्हायोलिन वाजवता, बासरी वाजवता, गायक आहे की अजून कोणतं, का पेटी वाजवतात, असं जर काही विचारलं तर तिथे आपण विचार करतो अरे काय वाजवतात नेमकं. मग हे असे मार्क्स जातात. ठीक आहे, तर मग ते व्हायोलिन वाजवतात. हां, व्हायोलिन कसं आहे, व्हायोलिन असं आहे, हे आहे सुब्रमण्यम. ठीक आहे, तर याच्यासाठी मी ही इमेज आणलेली आहे आणि ते कुठले आहे, कर्नाटकचे आहेत. ठीक आहे, पुढे बघा शारदा सिन्हा. शारदा सिन्हा ज्या बिहारच्या आहेत त्यांचं पण मी तुम्हाला दाखवून देते. बघा या आहेत शारदा सिन्हा. ठीक आहे, आता त्यांना पोस्टमस म्हणजे मरणोत्तर मिळालेलं आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शारदा सिन्हाचं 2024 मध्ये निधन झालेलं आहे. निधन वार्तामध्ये ऑलरेडी आपण यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे जर मागचं 2024 आणि 2025 असा दोन्ही गोष्टींचा विचार केला ना तर शारदा सिन्हा आणि हे बघा MT वासुदेवन नायर, ओसामू सुजुकी हे तिन्ही खूप महत्त्वाचे ठरतात. का? कारण त्यांचं डबल इम्पॉर्टन्स होऊन जातं. कारण हे सगळ्यांची 2024 मध्येच निधन झालेलं आहे. ठीक आहे, 2024 मध्ये निधन झालंय म्हणजे हा रिसेंट घटना आहे. 2025 चालू आहे आणि 1 ते 1.5 वर्षाचं आपल्याला करंट विचारलं जातं. आता उद्या समजा ओसामू सुजुकी, MT वासुदेवन नायर, शारदा सिन्हा यांच्याविषयी जर इनडेप्थ घुसून प्रश्न विचारला तर तुम्ही काय म्हणाल की एवढं गरज आहे का विचारायची. पण त्याच्या मागे कारण असेल, कारण यांचा डबल इम्पॉर्टन्स येतो. कारण हे निधन वार्तामध्ये पण येतात आणि आता त्यांना पद्म विभूषण मिळालंय. पद्मविभूषण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे तिन्ही तुम्हाला माहिती पाहिजे आणि यांच्याविषयी मी इन डिटेल तुम्हाला माहिती पुन्हा दाखवते आहे. त्यामुळे ती पण ऐकून घ्या. शारदा सिन्हांविषयी कळालं, बघून घ्या पुन्हा. बिहारच्या आहेत. शारदा सिन्हा वॉज एन इंडियन फोक अँड क्लासिकल सिंगर हेलिंग फ्रॉम बिहार. हां, आता she predominantly sang in Maithili and Bhojpuri language and is called as Bihar Kokila, the cuckoo of Bihar. आता मला याच्यात सांगायचं काय होतं तुम्हाला की तुम्हाला राहील लक्षात. आता मी तुम्हाला हे तर सांगितलं औषध घेण्यासाठी रेडी. हां, मग औषधामध्ये दुवूर रेड्डी. नंतर सार्वजनिक व्यवहारमध्ये काय तर जगदीश सिंह खेहर चंदीगडचे. हां, नंतर कला क्षेत्रासाठी 3 लक्षात ठेवा. कोण? कुमुदिनी लखिया, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, शारदा सिन्हा. कुमुदिनी लखिया कथ्थक डान्सर गुजरातच्या, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कर्नाटकचे व्हायोलिनिस्ट आणि शारदा सिन्हा बिहारच्या. आता बघा साहित्य आणि शिक्षण. MT वासुदेवन नायर कुठले? केरळचे. हां, MT वासुदेवन नायर. आणि नंतर बघा उद्योग आणि व्यापारमध्ये ओसामू सुजुकी जे जपानचे आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला ते पण दाखवून देते. आता हे दाखवण्याचा उद्देश असा की व्यक्ती तुमच्या डोळ्याखालून जातात. हे बघा पद्मविभूषण अवॉर्ड of the Republic of India, Osamu Suzuki, senior corporate advisor of Suzuki Motor Corporation, who passed away on 25th December 2024, म्हणजे रिसेंटचीच घटना आहे, was conferred Padma Vibhushan by the Honorable President of India. The award was announced by the Government of India on 25th January 2025. ठीक आहे, बघून घ्या. हे आहे ओसामू सुझुकी. आणि ह्या गोष्टींना जर तुम्ही असं मला तुसड्यासारखी कमेंट करता की मराठीत सांगा, काय मराठीत सांगणार आहे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन येते, हीच मोठी गोष्ट आहे ना. पुढे बघा ओसामू सुजुकी जपान. हां, हे झालं. आता मी आता यांच्याविषयी थोडं इन डिटेल सांगणार आहे. तर बघा माहिती याच्यासाठी आहे की मरणोत्तर दिलेलं आहे
त्यामुळे ते आपल्याला निधन वार्तामध्ये पण महत्त्वाचे आहे. तुम्हाला पाठ झालं मी कसं सांगितलं आहे. पद्मविभूषण 7 जणांमध्ये दिला गेला आहे. त्याच्यातल्या कला क्षेत्रात आहेत 3 आणि बाकीच्या क्षेत्रात आहे प्रत्येकी 1-1. डायग्राम मी तुम्हाला सांगितली. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. हा खालचा भाग मोठा आहे कारण इथे 3 येतील, इथे 1-1. ठीक आहे. आणि इथला जो पार्ट असेल हा येईल मरणोत्तर. राहील लक्षात. तर पद्मविभूषण म्हटलं तर तुम्हाला ह्या गोष्टी आठवायला पाहिजे. आता एकदा आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये बघून घेऊ काही राहिलं असेल तर, आणि मग मी तुम्हाला त्यांच्याविषयी बाकीच्या गोष्टी सांगते. बघा, दुव्वूर नागेश्वर रेड्डी औषध क्षेत्रात तेलंगणा. ठीक आहे. हे बघा, आता एक गोष्ट अजून काय की ते तेलंगणाचे आहेत. हा, म्हणजे काही गोष्टी स्किप होत असतील तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या. आता मी काय सांगितलं की औषध घ्यायला रेडी आहे. हा, औषध काय आहे पण औषधी तेल आहे, औषधी तेल. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात घ्या. मग ठीक आहे, समजा आपल्याला प्यायचं नसेल तर आपण चोळू शकतो, मसाज करू शकतो. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. औषधी तेल घेण्यासाठी रेडी. मग औषधी तेल घेण्यासाठी रेडी, औषध क्षेत्रात दुव्वूर नागेश्वर रेड्डी आणि तेलंगणाचे. राहील मग सगळं लक्षात. नंतर जगदीश सिंह खेहर सार्वजनिक व्यवहार चंदीगड. आता कशा लक्षात ठेवा, मी काय म्हटलं की चांदीची विष्णू भगवानांची मूर्ती, त्याच्यावरून जगदीश लक्षात ठेवा. आणि अख्ख्या जगाचा व्यवहार कोण करतात, भगवान विष्णू करतात, त्यावरून सार्वजनिक व्यवहार लक्षात ठेवा. व्यवहार हा शब्द मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय बघूया, कला क्षेत्रातले 3 बघूया. कुमुदिनी, रजनीकांत, लखिया कला क्षेत्रात ज्या गुजरातच्या आहेत. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला क्षेत्रातले जे कर्नाटकचे आहेत. आणि शारदा सिन्हा मरणोत्तर कला क्षेत्रात जे बिहारचे आहेत. ठीक आहे, राहील एवढं लक्षात. आता पुढे बघा, MT वासुदेवन नायर मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात केरळ. ठीक आहे. आणि ओसामू सुझुकी मरणोत्तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात जपान. हे तर खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. ठीक आहे, ओसामू सुझुकी मरणोत्तर व्यापार आणि उद्योग जपान. ठीक आहे. आता हे झाले आपले सगळे पाठ. तर आपण हे जे आहे ना हे 3 हे आपण नीट बघून घेऊ की त्यांना मरणोत्तर प्राप्त आहे ना. मग आपल्याला ह्या गोष्टी नीट बघून घेणं गरजेचं आहे. आता हे मी कशातून सांगते आहे तर जे जुनं पुस्तक आहे जे मी ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगते आहे. आता हे मी म्हणू शकते की तुम्ही तिकडे जाऊन बघून घ्या, पण मी असं करत नाहीये, तुम्हाला लगेच दाखवून देते. ठीक आहे. बघा, शारदा सिन्हांविषयी बघून घेऊ आधी. व्यक्ती पण लक्षात ठेवा, व्यक्ती दिसली की आपल्याला ओळखता आली पाहिजे. शारदा सिन्हा, निधन 5 नोव्हेंबर 2024, वयाच्या 72व्या वर्षी, बिहारच्या गानकोकिळा छटगीतासाठी प्रसिद्ध. हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. भोजपुरी आणि मैथिली लोकगीतकार. गेल्या 5 दशकांहून शारदा सिन्हा यांनी उत्तर भारतीय संगीत क्षेत्रात, काय म्हटले, उत्तर भारतीय संगीत क्षेत्रात योगदान दिले आहे. प्राप्त पुरस्कार 1991 पद्मश्री, 2018 पद्मभूषण, 2000 संगीत नाटक अकादमी आणि आता बघा 2025 पद्मविभूषण. किती महत्त्वाचं आहे बघा, किती महत्त्वाचं आहे. उद्या जर हे स्टेटमेंट आलं की त्यांना भारतरत्न सोडून उरलेले जे 3 पद्म पुरस्कार आहे किंवा नागरी सर्वोच्च सन्मान आहे ते 3ही मिळाले आहेत, असा जर शारदा सिन्हांविषयी प्रश्न आला तर हे आपल्याला माहिती नको का, तुम्हीच सांगा. मग इतक्या इनडेप्थ मध्ये जाऊन शिकवती आहे, अनालिसिस करते आहे, माझं डोकं तिथे मी खर्ची पाडते आहे. यात चुकीचं काय आहे, व्यवस्थितच चाललं आहे ना. त्यामुळे बोलूया आपण. ठीक आहे. तर पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. ठीक आहे. शारदा सिन्हा 3ही त्यांना मिळालेले आहेत 2000 मध्ये संगीत नाटक अकादमी. आता शारदा सिन्हा झालं. आता आपण बघूया वासुदेवन नायर, ज्यांना मरणोत्तर पद्मविभूषण मिळालं आहे. बघा, निधन 25 डिसेंबर 2024. नीट लक्षात ठेवा. यांचं कधी झालेलं, शारदा सिन्हा यांचं 5 नोव्हेंबर 2024. बघा, रिसेंटच्या घटना आहेत, नीट लक्षात ठेवा. प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, मातृभूमी साप्ताहिकाचे माजी संपादक, मातृभूमी साप्ताहिकाचे 4 वेळा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त 2005. ठीक आहे. आणि बघा, पद्मविभूषण
ज्याच्यासाठी आपण त्यांना बघतो आहोत 2025. बघा किती वर्ष झाले. हां, सोप्पा आहे लक्षात ठेवायला. आणि ज्ञानपीठ पुरस्कार 1995 वासुदेवन नायर. ठीक आहे. नंतर ओसामू सुझुकी आपण बघून घेऊ. ते ऑलरेडी जे मी हे पुस्तक सगळं कंप्लीट केलेलं आहे, ज्यांना अजून इन डिटेल 2024चा पण अभ्यास करायचा आहे त्यांनी 100% हे व्हिडिओ पुन्हा ऐका, महत्त्वाचे आहे. बघा ओसामू सुझुकी. हां, 25 डिसेंबर 2024 रोजी वयाचा 94 वर्षी निधन. हां, बघा यांचं पण 25 डिसेंबर 2024. आणि बघा वासुदेवन नायर 25 डिसेंबर 2024. ठीक आहे. वयाच्या 94 वर्ष निधन. भारतातील वाहन उद्योगाच्या भरभराटीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले. भारतीय वाहन उद्योगात जपानची कार्यशैली सुझुकी यांनी आणली. ते मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते. त्यांना भारत सरकारचा 2007ला पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आणि 2025ला काय पद्मविभूषण. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता मी आज काय कव्हर केलं, तुमचं बेसिक हे सगळं कव्हर करून घेतलं. आणि म्हणजे बेसिक कोणाला काय किती मिळाले आहेत आणि सोबत हे काय हा चार्ट मी सगळा तुमचा कंप्लीट करून घेतला आहे. लक्षात कसं ठेवायचंय तेही सांगितलं आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट विद्यार्थी म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षक रिप्रेझेंट करतो ना तर ते अनावधानाने खूप साऱ्या गोष्टी तो बघत असतो. समजा इकडे तिकडे झालं काही तुम्हाला सापडलं तर हे तुमचं काम असतं. आणि जर तुम्ही मला काही गोष्टी दाखवून दिल्या तर काय हरकत नाही, सांगा. जो काही मॅटर झाला, ज्या विषयी मी बोलली ती गोष्ट ॲरोगन्सीमध्ये होती, तर भाषा नीट वापरा, व्यवस्थित बोला. आणि कशा पद्धतीने कोणी शिकवायला पाहिजे हे विषय पुन्हा नको. मी माझं सांगितलं आहे, मी ह्या पद्धतीने शिकवणार आहे. याच्यानेच मला आत्मिक समाधान लाभतं. हे मी कमेंटमध्ये पण मेन्शन केलेलं. त्यामुळे ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्कीच फॉलो करा. हां, बाकीच्यांना कुठे त्यांच्या मर्जीप्रमाणे मिळत असेल शिकायला त्यांनी तिकडे जाऊ शकतात. हां, तर आपल्या अशा पद्धतीनेच आपला फ्लो असणार आहे शिकण्याचा. आज आपण काय बघितलं, पद्मविभूषण इन डेप्थ पाहिले. आता याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. ठीक आहे. पुढच्या याच्यात आपण काय बघून घेऊ, पद्मभूषण एका याच्यात बघू आणि नंतर पद्मश्री हे जे आहे ना, हे सगळे पद्मश्री आपण व्यवस्थित पाठ करणार आहोत. तर हे व्यक्ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तुमचे पाठ पण करून घेणार आहेत. नंतर कोणाला यापूर्वी रिसेंटमध्ये कोणता पुरस्कार मिळाला आहे, फॉर एक्झाम्पल अशोक सराफ ज्यांना कला क्षेत्रात, पण त्यांना कोणता रिसेंटमध्ये एक पुरस्कार मिळाला तो पण तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर अजून कोण दाखवायचे होते मला, एक दोन. हां, चैत्राम पवार पहिला वनभूषण पुरस्कार, नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर हे जे पुरस्कार रिसेंटमध्ये त्यांना मिळाले आहे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे, कारण मल्टिपल स्टेटमेंट आले तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट माहिती पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे मी सगळे कोणते पुरस्कार एकत्र कंप्लीट करत नाहीये. इंट्रोडक्शन आणि प्लस पद्मविभूषण हे सगळे मी एकत्र कव्हर केलेले आहेत. आता एका लेक्चरमध्ये मी पद्मभूषण आणेल, एका लेक्चरमध्ये मी काय आणेल, पद्मश्री आणेल. ठीक आहे. तर आपण इथेच थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.